नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. भीमोत्सव निमित्त हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित प्रबोधनात्मक कीर्तन संपन्न. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित प्रबोधनात्मक कीर्तन पार पडले. या कार्यक्रमाचे प्रायोजक मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर जगदीश वसईकर यांनी भूषवले होते. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी आपल्या कीर्तनातून महापुरुषांच्या समतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवला. या कीर्तनाला मनमाड शहरातील अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ मिरवणुका न काढता अशा वैचारिक कार्यक्रमांतून समाजाचे प्रबोधन केल्याबद्दल परिसरातून भीमोत्सव समितीचे कौतुक केले जात आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. कोणत्याही घरात राहा, हिंदू असलेलं काय पाप आहे, बुद्ध असलेलं काय पाप आहे, मुसलमान होणं काय पाप आहे. मनुष्य जन्माला येताना पोटाच्या बाहेर जेव्हा आला तेव्हा त्याची काय सुनता केली होती. मनुष्य जन्माला आला हिंदू म्हणून तेव्हा त्याच्या काही गळ्यात जाणवं होतं का जन्म आल्याबरोबर शेडी होती एवढी. इथं गंध लावलं का मी हिंदू आहे, मी इस्लाम नाही. हे सगळे बाहेरचे कपडे. धर्म म्हणजे बाहेरचे कपडे आहेत आणि आतले कपडे सगळ्यांचे सारखेच आहेत. त्याला म्हणतात अर्हतो. जाऊ माझे बाई बाई ग, नको करू तेरी मेरी, समयाच्या शिरी शिरी ग, आपण आलो एका घरी. बरोबर आहे. जाऊ माझे बाई बाई ग, नको वागू आज दूज, समयाच्या शिरी बाई ग, घर एक तुझं माझ. भगवी कपडे न घालता, शिवर न घालता सुद्धा तुम्ही आरोहतो होऊ शकता. जावा जावांचं पटलं अर्हतो. नंदा भाऊजायांचं प्रेम अर्हतो. नाही नंद भाऊजाया बाया एकत्र बसल्या असताना तुम्हाला म्हणायला सांगितलं असं म्हणजे इथं 2-4 जणी तिथं 2 एक महिलांना पक्ष करायला पाहिजे होतं. बरं बघू तरी म्हणा. बरं महिलांना एक ओळख म्हणा मनमाडकर बाया, एक तर म्हणा एक गयाबाई मनमाडकर नावाचं संत होऊन गेलं. किती लोकांना माहिती आहे ना? डॉक्टर दादा महाराज मनमाडकर. आजच्या भारतात नाव आहे समता अधिष्ठित कीर्तनकार गयाबाई मनमाडकर आणि तिचे चिरंजीव डॉक्टर दादा महाराज मनमाडकर. समतेचा विचार मांडणारे आणि गाडगे बाबांचं प्रबोधन करणारे या मनमाडचीच होती. एकदा म्हणा बरं बायांनो, सगळ्यांनी म्हणाल का? म्हणावर का बायांनो? नारीनं शिकावा, नारीनं शिकावा, म्हणतात का? माझा कान जरा खराब झाला. नाही खरंच झालं. नारीनं शिकावा, नारीनं शिकावा, असं ज्योतिबा बोलले, असं ज्योतिबा बोलले. पहिली शाळा मास्तरीनं, पहिली शाळा मास्तरीनं, सावित्राबाई फुले, सावित्राबाई फुले. असं मोठी घोषणा द्या. मी कसं जो बाळा जो जो रे, जो बाळा जो